नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, आपण जेव्हा एखाद्या नव्या गोष्टीची निर्मिती करतो तेव्हा आपण एक प्रकारे निर्माते बनतो. म्हणजे बघा, एखादा कुंभार जेव्हा अप्रतिम असं मडकं बनवतो तेव्हा तो कुशल कारागीर असतो. एखादी व्यक्ती जेव्हा नृत्य, नाटिका किंवा संगीताच्या माध्यमातून जिवंत कलाकृती सादर करते तेव्हा ती व्यक्ती कलाकार म्हणून प्रसिद्ध होते. आणि एखादा कलाकार जेव्हा सुंदर अशी मूर्ती साकारतो किंवा चित्र रेखाटतो तेव्हा तो शिल्पकार म्हणून नावाजला जातो. म्हणूनच तर बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो, कारण त्यांची असलेली सामाजिक जाण आणि विविध देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास या बळावर त्यांनी घटनेच्या माध्यमातून देशाचं विहंगम चित्र रेखाटलं. चला मग आपणही एक पाऊल स्वतःच्या नवनिर्मितीसाठी उचलूयात. त्यासाठीच तर अभ्यास मस्ती घेऊन मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, बालवर्गातली जी मुलं असतात ना, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव प्रत्येक क्षणी आपण बघावे की नाही असेच असतात. हो. मग ती मुलं गाणी म्हणताना त्यांचे एक्सप्रेशन वेगळे असतात, गोष्ट सांगताना ते त्या गोष्टी सोबतच हरवून जातात. खरंय. आणि आपणही त्यांच्या सोबत त्या गोष्टीमध्ये इतके रमून जातो ना की आपल्याला सुद्धा त्या वेळ काळ कशाचंही भान राहत नाही. हो ग, आणि गोष्ट आपल्याला सुद्धा आवडत असते ऐकायला. म्हणजे बघ, प्रत्येक वेळेला काळ बदलत गेला ना तसं गोष्टींमध्ये सुद्धा बदल होत गेले आणि उदाहरणं सुद्धा बदलत गेली. त्यामुळे आजच्या काळातल्या नव्या गोष्टी या सुद्धा मुलांना तितक्याच आकर्षित वाटतात. खरंय. अशाच आकर्षक गोष्टींचा अभ्यास घेऊन तर आपण येत असतो. बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण असाच छान गोष्टीचा अभ्यास दिलाय. त्यांना आपण सांगितलंय की तुम्हाला आवडणारी एखादी छानशी गोष्ट घरच्यांना सांगा. मुलांनी आपापल्या आवडीच्या छान छान आणि वेगळ्या गोष्टी घरच्यांना सांगितलेल्या आहेत. त्यामुळे एक रिवॉर्ड म्हणून आपण सुद्धा मुलांना एक छानशी आणि वेगळी गोष्ट आज ऐकवायची का? हो, नक्कीच ऐकूयात. गोष्टीचं शीर्षक आहे गेली चपाती आली चपाती. वा वा. गेली चपाती आली चपाती. कमलच्या घरात एक कुत्रा होता. त्याचं नाव होतं भोंकू. एके दिवशी कमल भोंकूला चपाती द्यायला गेला तेव्हा एक माकड त्याच्या हातातून चपाती हिसकावून पळाले. ते त्यांच्या घराच्या छताच्या भिंतीवर जाऊन बसले. एका कावळ्याने ती चपाती पाहिली. त्याने ते माकडाकडून हिसकावून घेतली. कावळा उडून अंगणातल्या पिंपळाच्या झाडावर जाऊन बसला. त्या झाडावर एक मोर बसला होता. त्याचे लक्ष त्या चपातीवर गेले. कावळा चपाती वाचवण्यासाठी पटकन उडाला. खालून भोंकूने आवाज केला, भो 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 भो. कावळा घाबरून ओरडला, काव काव. आणि त्याच्या तोंडातून ती चपाती निसटली. ती पुन्हा अंगणात जाऊन पडली. भोंकूने त्या चपातीवर झडप घालून ती उचलली. ज्याची चपाती होती ती त्यालाच परत मिळाली.
रेश्मा बघ, आपण गोष्ट ऐकताना की नाही ती मन लावून लक्षपूर्वक कान देऊन ऐकतो, बरोबर? अगदी बरोबर. जर आपण अभ्यास सुद्धा असाच केला ना, अगदी मन लावून लक्षपूर्वक कान देऊन, तर तो आपल्याला पटकन कळतो आणि लक्षातही राहतो. खरं आहे. आणि जर आपण असाच अभ्यास व्यवस्थित केला तर आपण नक्कीच मोठं झाल्यावर एखादं चांगलं व्यक्तिमत्व नक्कीच होऊ शकतो. आणि अशा अनेक थोरा मोठ्यांची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेतच की. आणि त्यांचाच आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून अनेक नव्या गोष्टी निर्मिती करू पाहत असतो. हो ना, अगदी बरोबर. आता हेच बघ, प्रत्येक देशासाठी त्याची राज्यघटना ही खूप महत्वाची असते. हो. ती कोणी लिहिली, कधी लिहिली, केव्हा लिहिली, कशी लिहिली, या सगळ्या गोष्टींना एक वेगळंच महत्व आहे. खरंय. अगदी भारतीय राज्यघटनेचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी नाव येतं ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी संदेशही आपल्याला तसाच दिलाय की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण अनेक नवे पल्ले नक्कीच गाठू शकतो, नाही का? हो तर. म्हणूनच आपण आपल्या 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार का म्हणतो याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं सुद्धा पाठवलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया शौर्य इंगळे या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोराळा इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो जिल्हा बुलढाणा इथे राहतो. त्याच्या सोबतच त्याचे वडील रवींद्र इंगळे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग बोलूयात आता आपण शौर्य सोबत. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात आपण? मी चांगला आहे मॅडम, मस्त. आणि कसा सुरू आहे शौर्यचा अभ्यास? अभ्यास चांगला चालू आहे मॅडम त्याचा. मस्त शाळेत जाते, शाळेतून येते. आमची शाळा पण मस्त आहे आणि अभ्यास पण चांगला चालू आहे त्याचा. वा वा वा. आणि त्याच्या मागे लागावं लागतं की तो आपण करतो अभ्यास? खेळतो, अभ्यास पण करतो. चांगली प्रगतीशील अभ्यास करतो तो. वा वा. म्हणजे मला काही एवढं ताण वगैरे येत नाही. पण मग तुम्ही त्याचा कधी घरी अधनं अभ्यास घेता की नाही? मॅडम मी दररोज, माझे 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. शाळेतच तिघे भाऊ. पण मी दररोज त्यांच्याजवळ बसून त्यांचा अभ्यास घेतो. अरे वा. आणि मग तुम्हाला शौर्याचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला खूप आवडतो? मॅडम तो कविता एकदम उत्तम म्हणतो, हुशार आहे कविता म्हणायला. कविता मस्त म्हणतो. किती छान. तुम्ही ऐकता की नाही कार्यक्रम शाळेबाहेरची शाळा? हो, तो पण ऐकतो ना. सर पाठवत राहतात क्लिप, आम्हाला क्लिप वगैरे पाठवतात, लिंक वगैरे पाठवतात, तर ऐकावंच लागते. ऐकतोच आम्ही. तुम्हाला कसा वाटतो हा कार्यक्रम? काय काय आवडतं तुम्हाला या कार्यक्रमातलं? मस्त बरा वाटतो ना मॅडम. कार्यक्रम तर एकदम व्यवस्थित आहे. कसं शाळेतलं तर मुलांना येतेच, पण शाळा बाहेर जे काही माहिती वगैरे असते ते पण मुलांना माहिती राहते. त्याच्यामुळे कार्यक्रम आहे तुमचा. हो बरोबर. आता मला शौर्य सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? हो मॅडम, आहे तो. हॅलो शौर्य, कसा आहेस तू? आणि आता काय करत होतास? खेळत होतो. अरे वा. काय खेळत होतास रे तू? कबड्डी. कबड्डी. आणि अजून कोणते कोणते खेळ खेळतोस तू रोज? लंगडी, खो खो. मस्तच. काय काय नाव आहेत मग तुझ्या मित्रांची? प्रेम, भूषण, प्रद्युम्न, स्वराज. बरं. आणि आम्हाला सांग की तुला अभ्यास पण करायला आवडतो की तू कंटाळा करतोस अभ्यास करताना? मला अभ्यास करायला आवडते. मग चल आता आपण सुद्धा थोडा अभ्यास करायचा का? हो. आम्हाला सांग की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार का म्हणतात, ही माहिती तू मिळवली आहेस का? हो. मग सांग बरं आता मला ती माहिती. कारण की त्यांना अहोरात्री अभ्यास करून, चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. व्हेरी गुड. किती छान आणि पटकन उत्तर दिलंस तू आमच्या प्रश्नाचं. मला सांग, हे उत्तर मिळवायला तू कोणाकोणाची मदत घेतलीस रे? सरांची, बाबांची, आईंची. व्हेरी गुड. मला सांग, तुझा आवडता विषय कोणता आहे रे? माझा आवडता विषय मराठी. आणि आता बाबांनी पण आम्हाला सांगितलं की तू कविता खूप छान सादर करतोस. मग तुझी आवडती एखादी कविता आम्हाला म्हणून दाखवणार आहे? रानपाखरा रोज सकाळी येशी माझ्या घरा, गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा, मित्र जीवाचा खरा. शरीर निळसर शोभे झालं ठिपक्यांची त्यावरी, सतेज डोळे चमचम करती जणू रत्न गोजिरी, जणू रत्न गोजिरी. पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा सानुला, अफाटा आभाळातून कैसे उडता येते तुला, उडता येते तुला. रात्र संपता डोंगर चढून वर येतो भास्कर,
तुझी त्याच्या संगे येशी गात गात सुस्वर गात गात सुस्वर तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजे निवरी नेशील का मग तुझ्या बिराडी बसवणी पंखावरी माय तुझी येईल तुझेही येईल भेटायला मजाच होई सका पाखरा ने एकदा मला. खूपच छान म्हणून दाखवलंस तू. मला सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय, काय स्वप्न आहे तुझं? माझं स्वप्न आहे मी फौजी बनीन मोठं झाल्यावर. अरे वा, आणि असं तू का ठरवलंस बरं की आपण फौजीच व्हायचं? मी देशाची रक्षा करीन. किती छान, खूप छान स्वप्न तू उराशी बाळगलंयस. तुझ्याशी आणि तुझ्या बाबांची गप्पा मारून आम्हाला खरंच खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद. युअर वेलकम. बाय बाय. बाय बाय. रेश्मा, अभ्यास करता करता वेळ कसा सरला ना ते कळलंच नाही. हो ग, म्हणता म्हणता आपण आता शाळेच्या उत्तरार्धात आलोय. हो, आणि अर्थातच आता वेळ झालेली आहे ती म्हणजे गोष्टीचा ब्रेक घ्यायची. चला मग आता घेऊयात एक छानसा ब्रेक. छानशी गोष्ट ऐकूयात आणि छानसा बोधही घेऊयात. चला. चतुर पिल्लू. एका जंगलात एक बकरी आपल्या 7 पिल्लांबरोबर राहत होती. त्या जंगलात लांडगा सुद्धा राहत होता. त्या लांडग्याचा डोळा बकरीच्या पिल्लांवर होता. ही गोष्ट बकरीला माहीत होती आणि म्हणून ती जेव्हा घराबाहेर अन्न आणायला जायची तेव्हा ती आपल्या पिल्लांना म्हणायची, बाळांनो, कोणत्याही अनोळखी प्राण्याला घरात घेऊ नका. यावर पिल्लं म्हणाली, आम्ही कोणालाच घरात घेणार नाही. पण आम्ही तुला ओळखणार कसं? त्यावर ती म्हणाली, मी जेव्हा येईन तेव्हा एक गाणं म्हणेन, तेव्हाच तुम्ही दार उघडा. त्यांच्या गोष्टी लबाड लांडगा ऐकत होता. बकरी जेव्हा घरातून निघून गेली तेव्हा लांडगा त्यांच्या घरी जाऊन ते गाणं म्हणू लागला. पिल्लांना वाटलं की त्यांची आई आलीये. तेव्हा सर्वात लहान पिल्लू म्हणालं, ही आपली आई नाही. आपली आई खूप गोड गाते, पण हा आवाज तर बेडकासारखा आहे. हे ऐकून सर्व पिल्ले हसायला लागली आणि म्हणाली, हो, ही आपली आई नाही. त्यांनी लांडग्याला तिथून पळवून लावलं. लांडगा पुन्हा दारावर आला आणि मधुर आवाजात गाणं म्हणू लागला. सर्व पिल्लांना वाटलं की ही आपली आई आलेली आहे, परंतु छोटे पिल्लू दाराच्या फटीतून बघून म्हणालं, ही आपली आई नाही. त्याचे सांगणे ऐकून पिल्लांनी दार उघडलं नाही आणि लांडगा परत तिथून निघून गेला. नंतर तिथे बकरी आली. बकरीने लांडग्याला बघितले व त्याला पळवून लावले. छोट्या पिल्लाच्या चतुराईने सर्व पिल्लांचा लांडग्यापासून जीव वाचला. मधुलिका, आपण जेव्हा छान छान गोष्टी ऐकतो तेव्हा त्या गोष्टींमध्ये काही म्हणी असतात, काही वाक्प्रचार असतात, जे भाषेचं, त्या गोष्टीचं सौंदर्य वाढवतात. हो ना, आणि हे भाषेचं सौंदर्य या म्हणी, वाक्प्रचार या सगळ्यांमधून अधोरेखित तर होतच, पण त्यासोबत अलंकारांमधून सुद्धा अधोरेखित होताना दिसतं. हो, आणि ते फक्त अलंकारिक भाषा म्हणून आपण त्याकडे पाहत नाही, तर त्यामागे काही वैज्ञानिक कारण सुद्धा असतात बरं का. तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. म्हणजे बघ, आज आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना वीज पडण्याबद्दलचा अभ्यास दिलाय. पण वीज हा शब्द घेऊन आपल्याकडे वाक्प्रचार पण आहेत आणि म्हणी सुद्धा आहेत. तर आज आपण मुलांना प्रश्न विचारलाय की वीज पडणं म्हणजे काय, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी त्यामागचं वैज्ञानिक कारण सुद्धा सांगितलंय, पण त्यासोबतच त्यातल्या वाक्प्रचाराचा सुद्धा उपयोग करून आपल्याला वीज पडण्याचं महत्व सांगितलंय. अरे वा, म्हणजे मुलांनी एका दगडात 2 पक्षी मारावेत, तसंच एका अभ्यासातून 2 उत्तरं शोधून काढली आहेत. तर करेक्ट आहे की नाही मुलांकडे स्किल. हो तर
मग आता कोणाशी बोलूयात आपण हा प्रश्न घेऊन बरं? आज आपण बोलूयात शौर्या सूर्यवंशी या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा काटली इयत्ता 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी, जी तालुका आणि जिल्हा गडचिरोली इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई सपना सूर्यवंशी यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, मग बोलूयात आपण आता शौर्या सोबत. नमस्कार सपनाताई. नमस्कार, बोला. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? मी छान आहे, चांगली आहे. आणि कसा सुरू आहे शौर्याचा अभ्यास? अभ्यास तर चांगलाच सुरू आहे तिचं. मन लावून अभ्यास करते ती. अरे वा. आणि घरी कोण कोण अभ्यास घेतं बरं तिचा? तिचे पप्पा आणि मी. नाही तर ती स्वतःच प्रश्नांची उत्तर देते आणि मला विचारते, मम्मी हे बरोबर आहे का म्हणून. मी सांगते तिला, हेल्प करते. अरे वा. तुम्हाला तिचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला खूप आवडतो? विज्ञान बद्दल. अरे वा. तुमचा शाळेत असतानाचा आवडता विषय कुठला होता? माझा हिंदी होता. बरं. आणि आता आम्हाला सांगा की शौर्यामधली अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप भावते, खूप आवडते. मला ती गोष्ट म्हणजे ते खूप छान प्रकारे बोलते ना माझ्यासोबत. म्हणजे शाळेतल्या कोणत्याही गोष्टी मनापासून सांगते, लपवत नाही मला. असे घडले तसे घडले. ती गोष्ट मला तिची खूप आवडते. खरं खरं बोलते ते. वा, किती महत्वाचं आहे ते, की ती जे काही आहे ते खरं खरं काही मनात न ठेवता तुम्हाला सांगते. आणि हे खरंच खूप महत्वाचं आहे. मनापासून म्हणजे ती खूप आवडते. मुलाबद्दल तेवढं नाही, पण मुलगी कशी सर्व गोष्टी शेअर करते मैत्रीण म्हणून. मला ती म्हणजे खरंच छान आहे बा आपली मुलगी. मला मैत्रीणप्रमाणे वागते, असं छान वाटते. मस्त. आता आम्हाला शौर्या सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो, आहे ना. हॅलो मॅम. हॅलो शौर्या, कशी आहेस तू? छान आहे ना मी. आणि आता काय करत होतीस? मी त्याच्याबद्दलच अभ्यास करत होती. कशाबद्दल? वीज पडणे म्हणजे काय. हा अभ्यास आम्ही पाठवलाय नाही का आज तुम्हाला? हो. पण मला सांग त्याआधी, तुझा आवडता विषय कुठला आहे बरं? मला विज्ञान आवडते. म्हणजे तू आजचा अभ्यास पटकन केला असशील नाही का? हो. चल मग आता आपण आधी अभ्यास करूया आणि नंतर आपण उरलेल्या गप्पा मारूया. ठीक आहे? हो, ठीक आहे. मग सांग आता आम्हाला आजच्या प्रश्नाचं उत्तर, की वीज पडणे म्हणजे काय? वीज म्हणजे ढगांमध्ये चालू असलेल्या वादळासमवेत उत्सर्जित होणारी मोठी प्रकाशमान विद्युत शक्ती. क्षणिक उच्च विद्युत प्रवाहयुक्त व कित्येक किलोमीटर मार्ग असलेल्या विद्युत विसर्जन अशी विजेची आणखी एक व्याख्या करता येईल. वीज म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात असणाऱ्या असणारा प्रचंड ज्यावेळी उत्सर्जित होते, जेव्हा ती जवळजवळ 10 कोटी वॅट प्रवाहित असू शकते आणि तिचे सर्वोच्च तापमान 30,000 सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. या प्रचंड उष्णतेमुळे विद्युत मार्गात सापडणाऱ्या धातूंच्या पदार्थांची सुद्धा वाफ होऊन जाते. विद्युत मार्गातील ही उष्णता एकाएकी वाढत असल्यामुळे मार्गातील हवेचा दाबही स्फोटक तीव्रतेने वाढतो व त्यामुळे विद्युत गर्जना निर्माण होते. जेव्हा दोन ढग एकमेकांना आदळतात तेव्हा विजेचे कडकडाट होते. ध्यानात ठेवा की जेव्हा एक ढगाचा पॉझिटिव्ह चार्ज दुसऱ्या ढगाच्या पॉझिटिव्ह चार्जवर आदळतो किंवा निगेटिव्ह चार्जवर आदळतो तेव्हाच वीज चमकते. जेव्हा ही आकाशीय वीज जमिनीवर पोहोचते तेव्हा तिला वीज पडणे असे म्हणतात. थँक्यू. वा शौर्या, तू किती छान आणि सविस्तर उत्तर दिलंस. आम्हाला ऐकून खरंच खूप छान वाटलं. थँक्यू मॅम. युअर वेलकम. पण त्याआधी आम्हाला सांग की तुला हे उत्तर मिळवायला किंवा या प्रश्नाचं उत्तर शोधायला तू कोणाकोणाची मदत घेतलीस बरं? पहिल्यांदा तर शाळेमध्ये एक मॅम आल्या होत्या. या प्रश्नाचं उत्तर टीचरनी मला थोडा मार्गदर्शन केले आणि घरी आल्यावर आई वडिलांनी सुद्धा थोडी मदत केली. अरे वा. वीज पडणे म्हणजे काय याबद्दल थोडे सांगितले. मग मी त्याला वाक्यात उपयोग करून लिहून काढली. किती छान, मस्त. तू आता आम्हाला सांगितलंस की तुला विज्ञान हा विषय आवडतो, पण तुला वाचन पण करायला आवडतं का मग? हो ना मॅम, आवडते. जेव्हा तिथे शिकवत असतात ना तेव्हा मला लक्षात घ्यायला आवडते. मस्त. मग तू आता आम्हाला मराठीच्या पुस्तकातले तुझ्या आवडत्या धड्यातले 2च पॅरेग्राफ पटकन वाचून दाखव बरं. हो. त्यात 3 तोडणी. गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यांसमोर फक्त ऊस दिसत होतं. निघल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्या मनात आहूर उठलं होतं. परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा अन शंकरला उमगलं नाही. सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या. बैलांच्या मानेवर जू खाली ठेवताच सगळी बैल शेपटी अंगावर मारत खाजवायला लागली. बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या. बाप्या माणसांनी बैल अन पोरांनी बादल्या कळश्या घेतल्या व नदीवर गेलं.
दामूनही आपली बैल नदीवर पाणी पाजून आणली. पाण्याचा नंबर लावला होता. तारानं भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं. तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली. अव पांचुता सोडा. लक्ष्मीनं दिलेल्या आवाजानं दामूनं ऐकला आणि पांचुता सोडून गुडघ्यावर तरमडत कडाकडा मोडून बैलासमोर सारलं. तसा रामा, धोंडू, शंकर सगळ्यांनी आपापल्या परीनं बैलांसमोर तरमडत मांडून टाकलं. पिठलं भाकरं पोटात ढकलून सगळ्यांनी अथरून पसरली. खूप छान वाचून दाखवलंस तू आता आम्हाला. मला सांग, तुला खेळायला पण आवडतं की नाही? आवडते. तेव्हा आता मागच कबड्डीची स्पर्धा होती. हा तेव्हाच खेळलं होतं. आमचाच नंबर आला होता फर्स्ट. अरे वा. आणि तू किती जणांना आउट केलं होतंस बरं? सर्व मैत्रिणी मला मदत केली नेण्यासाठी. तरी 5-6 केली. अरे वा. डान्स करायची तर जास्तच आवड आहे मला. अरे वा, किती छान. आणि अजून कोणते कोणते खेळ खेळतेस बरं तू? कबड्डी, लगोरी, लपाछुपी अनेक खेळ आहे. मस्त. तुझ्या मैत्रिणींची नावं काय काय ज्यांच्यासोबत तू हे रोज सगळे खेळ खेळतेस? हो, मानसी, गुंजन, श्रावणी, योगेश्वरी, ज्ञानेश्वरी, मिनल, खुशी, जान्हवी. वा, मस्त. 7व्या वर्गातल्या मुली आहे. बर, काही हरकत नाही. मला सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय? काय स्वप्न आहे तुझं? मला मोठं झाल्यावर तर शिवण क्लास करायचं स्वप्न आहे. का बरं? असं का स्वप्न आहे की तुला शिवण क्लास करावं असं वाटतंय? म्हणजे माझ्या मम्मीची इच्छा आहे. अरे वा, खूप वेगळी इच्छा आहे. का बरं? आईला असं का वाटतं की तू शिवण क्लास करावा? काही वेगळ्या विषयात करिअर नाही करावं असं वाटत का? म्हणजे मम्मीची इच्छाच होती का मी शिवण क्लास करावं म्हणून. मस्त, खूपच छान. वेगळं स्वप्न आहे तुझं आणि त्याच्यात नक्की काहीतरी पुढे छान करिअर करशील याची आम्हाला सुद्धा खात्री आहे. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. बाय बाय. बाय. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत जिजामाता गटाच्या सोनाली नाईकवाडी, सुवर्णा थोरात, पूनम अंकुशराव, रुपाली थोरात, मनीषा अंकुशराव आणि मनीषा तनवडे. नमस्कार सोनाली ताई, सुवर्णा ताई, मनीषा ताई, पूनम ताई, रुपाली ताई आणि मनीषा ताई. नमस्कार मॅडम. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? आणि मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? खूप छान मॅडम. अरे वा. आणि तुम्हाला आयडिया व्हिडिओज मिळतायत का? आम्ही पाठवतोय ते. हो. आतापर्यंत तुम्हाला किती आयडिया व्हिडिओज मिळालेत बरं? 24 भेटले. 24. अरे वा. आणि या 24चे प्रयोग तुमच्या गटात करून झालेत का? हो, करून झालेत मॅडम. मजा आली का तुम्हाला सगळ्या आयडिया व्हिडिओचे प्रयोग करून बघताना? खूप छान मजा आली मॅडम. खूप काही शिकायला मॅडम. महिलांना कामातून वेळ भेटत नाही, त्यातून ही वेळ काढून त्या महिला सगळं खेळ सहभागी होतात आणि खेळ खेळतात. अरे वा, मस्त. अगदी पहिला प्रयोग तुमच्या गटामध्ये तुम्ही कुठला केला होता सोनाली ताई? बांगड्यांपासून मेणबत्ती स्टँड बनविणे. अरे वा. आणि किती वेळ लागला तुम्हा सगळ्या जणींना हा प्रयोग करायला? 20 मिनिट. बरं. मुलांनी हा प्रयोग बघितला का तुम्ही काय काय करताय ते? हो. सुवर्णाताई, की यानंतरचा कुठला प्रयोग तुम्ही तुमच्या गटामध्ये केला होता? सर्व मातांनी गोलात बसून गोट्यावर रबरने रुमालात बांधणे हा प्रयोग केला. आणि त्याच्यामुळे जी माता म्हणजे जास्त रुमालात म्हणजे गोट्या बांधून ती विजयी. अरे वा, मस्त. आणि ह्यानंतरचा कुठला प्रयोग तुमच्या गटामध्ये तुम्ही केला बरं? पूनमताई? गोट्यावर ग्लास 2 डोक्यावर ग्लास. बरं. यात पाणी भरून ठेवलं होतं ना तुम्ही? मग किती जणी बरं धडपडल्या खेळताना? 2 जण. अच्छा. आणि कोण जिंकलं बरं या खेळात? सुवर्णा थोरात. अच्छा. आणि या मुलांकडनं कागदाचं विमान बनवून घ्यायचं होतं. केला का हा प्रयोग तुमच्या गटामध्ये तुम्ही? सगळ्याच मुलांनी उत्साहित केला आणि त्यांना उडवताना तर खूप आनंद झाली. आता मनीषाताई, तुम्ही आम्हाला सांगा की काही खेळ खेळायचे होते गटामध्ये. आंधळी कोशिंबीर आहे किंवा इतर अनेक खेळ आहेत. तुम्ही खेळलात का तुमच्या गटात? जमिनीवर रेषा काढा आणि 2 माताचे पाय बांधणे आणि उड्या मारणे हे नवीन शिकला खेळला. बरं. संगीत खुर्ची सारखा सुद्धा खेळ खेळायचा होता गटात. खेळलात का तुम्ही? हो, खेळला. मजा आली का तुम्हाला हा खेळ खेळताना? हो, खूप मजा आली मॅडम. मस्त. आता रुपालीताई, तुम्ही आम्हाला सांगा की मुलांकडनं काही गणिताचे सुद्धा प्रयोग करून घ्यायचे होते. म्हणजे बेरीज असेल, वजाबाकी असेल, अंक मोजणी असेल, त्याच्यासाठी तुम्हाला घरातल्या काही वस्तूंचा वापर करायचा होता.
कुठल्या कुठल्या वस्तूंचा वापर केलात बरं तुम्ही? आम्ही काय केलं, वाट्या घेतल्या आणि वाट्यांवर असे खडुनी किंवा असे बॅच लावली नंबरची 1, 2, 3, 10 आणि त्याच्यामध्ये ऍडिशन मध्ये 2 व ऍडिशन केलं, नंतर सबट्रॅक्शन केलं आणि ते मुलांना शिकवलं. वाट्यांवर आम्ही नंबर टाकले पेन्सनी किंवा पॅच लावली नंबरची आणि ते बेरीज करून घेतली मुलांकडून. मनीषाताई, तुम्ही आता आम्हाला सांगा की कुत्रा चावला तर कशी काळजी घ्यायला हवी, काय काय प्रथमोपचार करायला हवेत? हा आयडिया व्हिडिओ बघितला का तुम्ही? ह्याच्याबद्दल गटात चर्चा केली का? हो मॅडम, आयडिया व्हिडिओ बघितला आम्ही. कुत्रा चावल्यानंतर आपण पहिल्यांदा त्या रोग्याला शांत केलं पाहिजे, म्हणजे त्याला धीर दिला पाहिजे. त्यानंतर त्याची जखम आपण साबणाने स्वच्छ धुतली पाहिजे. त्यानंतर त्या जखमेवरती जे रक्त आलेलं असतं ते स्वच्छ केलं पाहिजे, कारण विष सगळीकडे पसरू नये म्हणून. आणि मग नंतर त्या अँटीसेप्टिक कुठलं औषध असेल तर लावून आपण तात्काळ डॉक्टरांकडे त्या व्यक्तीला घेऊन गेलं पाहिजेत. हे आम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळालं. बरं, आणि अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवे असं वाटतं का तुम्हाला सगळ्या जणींना? हो, मजा येते हे सगळे प्रयोग करत असताना? हो मॅडम, खूप मजा येते. तुमची आठवड्याची मीटिंग जी आहे ती कुठल्या वारी ठेवलेली आहे? आम्ही शनिवारी आणि रविवारी, कारण महिलांना थोडासा टाइम असतो त्या दिवशी, त्यामुळे शनिवारी आणि रविवारी घेतो. बरं, तुमच्या गटाला तुम्ही काही नाव दिलंय का मग? काय नाव दिलंय बरं तुमच्या गटाला तुम्ही? जिजामाता गट. का बरं हेच नाव द्यावं असं का वाटलं? महाराष्ट्रामध्ये अनेक जणांनी आपल्या गटाला हे नाव दिलंय. कारण राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांना अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार केले आणि सर्वांना समान न्याय देणे हे चांगल्या प्रकारे शिकवण्यात आले त्यांना. त्यासाठी आमच्या गटांना राजमाता जिजाऊ हे नाव देण्यात आले. अरे वा, किती छान विचार आहेत बरं तुमच्या सगळ्या जणींचं ऐकून खूप मस्त वाटलं. आता पूनमताई, तुम्ही आम्हाला सांगा की मधमाशी चावली तर कशी काळजी घ्यायला हवी? हा आयडिया व्हिडिओ पाहिला का तुम्ही सगळ्या जणींनी? हो, पाहिलाय मॅडम. काय काय तुम्हाला जाणवलं? म्हणजे मधमाशी चावल्यानंतर ग्रामीण भागातल्या महिलांना सहसा माहित नसतं की काय करावं, पण आम्हाला ह्या व्हिडिओ मधून समजलं की मधमाशी चावल्यानंतर आपण त्या जागेवर ज्यावेळेस सूज येते त्यावेळेस आपण घरातील सोडा असतो तो सोडा पाण्यामध्ये मिक्स करून एक त्याचा लेप तयार करावा आणि त्या जागेवरती द्यावा. त्यामुळे काय होईल की त्या पेशंटला थोडंसं आराम पडेल. आणि त्यानंतर ती जखम त्याच्यामध्ये जर त्या मधमाशीची नांगी असेल तर ती नांगी आपण आपल्या मोबाईलचं कार्ड असेल किंवा ATMचं कार्ड असेल त्याने असं तिरक्या पद्धतीने काढावी. हे सुद्धा आम्हाला या व्हिडिओ मधूनच समजलं आणि त्याचा खरोखरच ग्रामीण भागातल्या महिलांना उपयोग होईल हे आम्हाला ह्या व्हिडिओ मधून कळालं. अरे वा, मस्त. आणि हे सगळे प्रयोग करत असताना मुलांमध्ये काही बदल होत असं जाणवतंय का तुम्हाला सगळ्या जणींना? हो, होतात मॅडम बदल. मुलं उत्साहामध्ये करतात प्रत्येक कृती. अच्छा, आणि मुलांमध्ये आधीपेक्षा काय काय बदल झालेले तुम्हाला जाणवत आहेत आता सगळ्या जणींना? मुलांच्या चित्रामध्ये खेळण्यामध्ये उत्साह वाढलाय. विविध प्रयोग केले ना ते स्वतः करून बघतात. मेन म्हणजे सगळ्या मैत्रिणी घेऊन स्वतः करतात ते सगळे. अच्छा, तुम्हाला असं वाटतं तर की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवेत म्हणून? हो मॅडम, मुलांना अनेक त्यातनं माहिती भेटते, प्रयोग शिकतात, वेगवेगळे खेळत असताना सुद्धा तासभर ते देतात ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी. त्यामुळे खेळून मुलांना आनंद भेटतो आणि त्यांचं बुद्धीचा विकास होतो. त्यामुळे बरं, आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा हे नवीन काहीतरी शिकल्यासारखं वाटतंय का? कारण कामामधून वेळ काढून सगळ्या महिला एकत्र येतात 2 दिवस आणि सगळ्या कला कौशल्याचे भाग घेतात. त्यामुळं आम्हालाही खूप आनंद वाटायला असं व्हिडिओ करण्यासाठी. अरे वा, ऐकून खूप छान वाटलं. सोनालीताई, मनीषाताई, रुपालीताई, मनीषाताई, पूनमताई आणि सुवर्णाताई, आजच्या कार्यक्रमात तुम्ही सगळ्या जणी सहभागी झाला. तुमचे छान इतके अनुभव आम्हा सगळ्यांना सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. थँक्यू. युअर वेलकम. बाय बाय. बाय. सो फ्रेंड्स, पावसाळ्यात आपण ढग गडगडताना, विजा चमकताना पाहतो, पण वीज पडताना ती आपल्याला दिसत नाही. विजा नेहमी कमीत कमी रोध म्हणजे विरोध असलेला मार्ग निवडतात. थोडक्यात काय, तो कोणता मार्ग सोयीचा याचा अंदाज घेऊन वीज पडते. आता हे झालं वैज्ञानिक कारण, पण तुम्हाला माहितीये अंगात वीज संचारणं हा वाक्प्रचार सुद्धा आपण बऱ्याचदा वापरतो. याचा अर्थ अचानक बळ येणं, आणि हे अचानक येणारं बळ आपल्याला धरून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आलेला हुरूप कायम ठेवून आपल्याला आपल्या कामामध्ये सातत्य ठेवता येईल
अभ्यास मस्तीचं असंच सातत्य राखण्यासाठी आता आपण भेटूयात पुढल्या भागात. टेक केअर. बाय बाय. बाय बाय.